नमस्कार बालमित्रांनो, आपण अपूर्णांक या गणितामधील प्रकरणाची माहिती टप्प्याटप्प्याने घेत आहोत. काल आपण अंशाधिक अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा करायचा आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा परत अंशाधिक अपूर्णांक कसा करायचा याबाबतची माहिती आपण काल सविस्तर पाहिलेली आहे. ती तुम्हाला अतिशय छान समजली असेल असं सकाळी तुम्ही सोडवलेल्या उदाहरणावरून माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि मग आता त्यानंतरचा पुढचा टप्पा याच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हा भाग आपल्याला या तासामध्ये पाहायचा आहे. तर सुरुवातीला आपण बेरजेची उदाहरणे पाहूया. या ठिकाणी आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे 2.1/3 अधिक 4.3/5. थोडस पार्श्वभूमी थोडी सांगतो. ज्यांना भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी चांगली करता येते त्यांनाच हे उदाहरण येईल आणि ते चित्रपण करायचे. फक्त त्यापेक्षा एक गोष्ट जास्त, फक्त एकच पायरी जास्त आहे. कोणती पायरी जास्त आहे बघा, की जी आपण कालच्या व्हिडिओमध्ये किंवा कालच्या प्रकरणामध्ये उपघटकामध्ये पाहिलेली आहे. काय पाहिलेली आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक करणे. तर त्या संदर्भात अगोदर आपण एक उदाहरण इथे घेऊन बघूया. 2.1/3 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांक सुरुवातीला करून घेणे फार महत्वाचे आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला काल एक सूत्र दिलं होतं बघा. आठवते का सूत्र? पाहते काय सूत्र दिलं होतं बघा, आठवा. छेद गुणिले पूर्णांक अधिक अंश आणि छेदस्थानी छेदच. हे सूत्र जरा बारकाईने बघा अजून एकदा, किंवा तुम्हाला हे सूत्र जर लक्षात नाही राहिलं तरी साधी सरळ सोपी गोष्ट सांगतो. या छेदाचा आणि या पूर्णांकाचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 2 बघा इथे सुद्धा 3 गुणिले 2 छेद किती आहे? 3 गुणिले पूर्णांक किती आहेत? 2. 3 गुणिले 2 अधिक अंश आणि छेदस्थानी आहे तो छेद 3. बेत्रिक 6 किंवा 3 दोन्ही 6. पदावलीचा नियम इथं सुद्धा आपल्याला निश्चितपणानं समजला पाहिजे. आणि मग पदावलीचा नियम 3 दोन्ही 6 अधिक अंश 1 7 अंश छेद 3. असा ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक करता आपल्याला आला तरच आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करता येणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट नीट लक्षात ठेवा. आपल्याला असं प्रत्येक उदाहरणात सविस्तर करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला काय करता आलं पाहिजे? तोंडी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक तोंडी करता आला पाहिजे. एवढं उदाहरणामध्ये मांडत बसण्याची आवश्यकता नाही. तोंडी कसा करावा? 3 गुणिले 2 म्हणजे छेदाचा आणि पूर्णांकाचा गुणाकार. 3 दोन्ही 6 आणि त्याच्यामध्ये अंश मिळवा म्हणजे अधिक 1 7 अंश छेद 3. तोंडी करायचं कळलं तुम्हाला? अजून एक उदाहरण घेऊ. म्हटलं 8.3 अंश छेद 5 याचा अंशाधिक अपूर्णांक करा बरोबर. तुम्ही सगळेजण बघा येतो का तोंडी? बघा किती आला? 85 40 40 3 43 अंश छेद 5. संपलं. हे जर करता आलं आणि त्याला भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आले त्याला निश्चितपणानं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करता येणार. त्याच्यामध्ये काहीही अडचण नाही. आणि मग आता आपण तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीनं बारकाईनं पहिली पायरी काय करायचे? या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे दोघांचे पण अंशाधिक अपूर्णांक करून घेऊया. आणि मग 3 दोन्ही 6 अधिक 1. पहिल्या उदाहरणाला आपण थोडं सविस्तर करूया. 3 गुणिले 2 अधिक 1 छेदस्थानी आहे तो 3 अधिक त्याचा छेद 5
5 गुणिले 4 अधिक 3 छेदस्थानी आहे तो छेद. आणि बघा मग इथे पदावलीत नियम 3 दोन्ही 6 अधिक 1 7 अंश छेद 3 अधिक 5 चौक 20 20 3 23 अंश छेद 5. बघा इथपर्यंत काय तुम्हाला शंका आहे का? फार महत्वाचं आहे. एक उदाहरण जर आपल्याला व्यवस्थित समजलं तर पुढे आणखी जास्त उदाहरणे घेण्याची आवश्यकता नसते. म्हणून परत एक वेळ सांगतो, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अगोदर अंशाधिक अपूर्णांक करता यावा आणि प्रत्येक वेळेस ही पायरी करण्याची आवश्यकता नाही. कसा करावा? परत एकदा बघा 3 दोन्ही 6 अधिक अंश 1 7 7 अंश 3 5 20 20 3 23 अंश 5. आता थोडस या पायरीकडे बारकाईने पहा. या पायरीमध्ये काय आहे? कसल्या प्रकारची बेरीज आहे? ही बेरीज समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आहे का भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज आहे हे पहिल्या प्रथम आपण काय करायचं? ठरवायचं. ही जर समच्छेद अपूर्णांकाची बेरीज असेल तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे छेद आहे तो लिहावा व अंशाची बेरीज करावी. ही जर भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज असेल तर छेद समान करून घ्यावेत, म्हणजे या भिन्न छेद अपूर्णांकाचं समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यावं आणि नंतर मग बेरीज करावी. आणि मग आता याचा छेद आहे 3, या दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 5, म्हणजे निश्चितपणानं हे भिन्न छेद अपूर्णांक आहेत. हे आपल्या आता नीट व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. आणि भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज आहे म्हटल्यानंतर आपल्याला ते समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करून घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आपण 3 आणि 5 आता मग 3च्या पटीतली आणि 5च्या पटीतली लहानात लहान संख्या म्हणजे 3चा आणि जे 5चा विभाज्य काढायचे. पटीतली संख्या म्हणजे विभाज्य काढायचे आणि त्यातली लहान संख्या घ्यायची. आणि मग आपण बघूया 3च्या पटीमधल्या परत संख्या घेऊया आपण. 3 6 9 12 15 18 अशा असंख्य असतील. नंतर 5च्या पटीमधल्या बघा 5 10 15 20 अशा 5च्या पण पटीमधल्या असंख्य संख्या असतील. म्हणून आपण पुढे टिंब दिलेलं आहे. आता या 3चे विभाज्य थे आणि 5चे विभाज्य थे यालाच आपण 3च्या पटीमधल्या संख्या म्हणूया आणि 5च्या पटीमधल्या संख्या म्हणूया. आता या दोन्ही विभाज्याचं बारकाईनं नीट निरीक्षण करा. या दोन्हीमध्ये सारखी असणारी संख्या कोणते बघा? 3 इथं नाही, 6 इथं नाही, 9 इथं नाही, 15 इथं नाही, 12 नाही इथं, 15 मात्र दोन्हीमध्ये आहे. इथं 15 आहे, इथं 15 आहे. मग आपल्याला दोन्ही अपूर्णांकाचा छेद 15 करता येतोच. आणि म्हणून आपण ह्याचा छेद 15 करून घेऊया. 7 अंश छेद 3 याचा छेद जर 15 करायचं म्हटलं तर या छेदाचा आपल्याला 15 छेद करायचा आहे. म्हणजे 3 ला किती गुणावं लागेल? 5. 3 ला 5 न गुणल्यावर म्हणजे छेदाला जर 5 न गुणलं तर अंशालाही 5 न गुणणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्याला आपण 5 ने गुणूया. अधिकला अधिक. तसंच आता 23 अंश छेद 5 या अपूर्णांकाचा छेद आहे 5. आता आपल्याला 5चं 15 करायचं आहे. 5चं 15 करायचं म्हणजे 5 गुणिले 3. 5 गुणिले 3 आणि 23 गुणिले सुद्धा 3. आलं लक्षात? अजून एक वेळेस सांगू, अजून एक वेळेस पहिल्यापासून सांगू. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करताना पहिली पायरी ते अगोदर अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्यावे. अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करताना काय करावं? छेदाचा आणि पूर्णांकाचा गुणाकार करावा आणि त्यामध्ये अंश मिळवावा. अशा प्रकारे इथं आपल्याला प्रत्येक उदाहरणात ही पायरी करायची आवश्यकता नाही.
तोंडी आपल्याला अंशाधिक अपूर्णांक करता आला पाहिजे. अंशाधिक अपूर्णांक तयार झाल्यानंतर ते अपूर्णांक समच्छेद आहे की भिन्नछेद आहे याचं निरीक्षण करायचंय. या दोघांपैकी ते अपूर्णांक समच्छेद आहेत की भिन्नछेद आहेत याचं निरीक्षण करून कोणते आहेत ते ठरवायचंय. आपण या अपूर्णांकडे पाहिलं तर हे भिन्नछेद अपूर्णांक आहेत आणि मग ह्या भिन्नछेदाचं समच्छेद अपूर्णांकात रूपांतर केल्याशिवाय बेरीज करता येत नाही. म्हणून आपण काय केलं, त्या 3 चे विभाज्य लिहिले, 5 चे सुद्धा विभाज्य लिहिले. 3 च्या पटीतल्या संख्या 3, 6, 9, 12, 15, 18 अशा असंख्य संख्या आहेत आणि 5 च्या पण पटीतल्या संख्या 5, 10, 15, 20, 25 अशा असंख्य संख्या आहेत. या तिन्ही मध्ये असणारी सारखी संख्या 15 आहे आणि म्हणून आपण 3 या छेदाचा आणि 5 या छेदाचा 15 छेद असणारा सममूल्य अपूर्णांक तयार करायचं ठरवलं. आणि ते ठरवल्यानंतर या पहिल्याचा छेद 3 आहे, तो 3 गुणिले 5 केल्यावर 15 येतो. त्याला 3 न गुणल्यावर छेदाला अंशालाही 3, आपण 3 ला 5 ने गुणल्यावर 15 छेद येत होतो, म्हणून आपण अंशालाही 5 ने गुणलेला आहे. त्यानंतर दुसरा अपूर्णांक आहे 23 अंश छेद 5. या 5 ला 3 ने गुणलं म्हणजे 15 येतो आणि म्हणून आपण 23 लाही 3 ने गुणलेलं आहे. आता अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाछेदाचा गुणाकार छेदस्थानी. 7 5 35, 3 5 15 अधिक 23 3 69 पाढेपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे आणि 5 3 15. बघा आता हे थोडे ओळखीचे होते, हे जास्त ओळखीचे आहेत. आता आले समच्छेद आणि मग समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आपण कशी केलेली आहे. समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आपण करताना काय केलेलं आहे, छेद आहे तो मांडायचा. छेद आहे तो मांडायचा. ती 35 अंश छेद 15 अधिक 69 अंश छेद 15 आणि मग या दोघांचा छेद सारखा आहे म्हणून आपण 15 मांडला आणि अंशाची बेरीज मांडूया. 35 अधिक 69, 9 आणि 5 येत असताना इथं 9 आहे, इथं 5 आहे. 9 5 14, 1 7 3 10 आणि छेदस्थानी 15. आता 104 अंश छेद 15 आलं. पण आता आपण थोडस विचार करूया. या ठिकाणी अंशाधिक अपूर्णांक जरी असले तरी आपण काय केलेलं आहे, त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक होते, म्हणून या अंशाधिक अपूर्णांकाचा या ठिकाणी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक तोंडी करता येणे गरजेचे आहे. म्हणून 15 ने 104 ला भागायचं आहे. 104 हा सुद्धा भागाकार आपल्याला तोंडी करता येणं अपेक्षित आहे, पण तुम्हाला समजून सांगायचे सुरुवातीला, म्हणून तो पुढे क्रिया करतोय मी. 15 च्या पाड्यामध्ये 1 नाही म्हणून शून्याचा भाग, 1 मधून 0 गेलं 1, वरतून घेतलं 0. 10 सुद्धा 15 च्या पाड्यात नाही म्हणून शून्याचा भाग, 10 मधून 0 गेले 10 आणि वरून 4 घेतलं. 104 15 च्या पाड्यात नाही, मात्र 104 पेक्षा लहान संख्या 15 सख्खी 90. 15 सख्खी 90 आणि मग हे 90 वजा केलं तर परत 14 बाकी होते आणि मग ह्याचा पूर्णांक कसा करायचा, जो भागाकार आलाय तो पूर्णांक 6 पूर्णांक, याच्या पुढे रेषा, पूर्णारी बाकी 14 अंश छेद 15. असा या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज हा भाग, यातलं पहिलं उदाहरण आपल्याला निश्चितपणानं कळलं असेल. आलं लक्षात. दुसरं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण हे जर तुम्हाला कळलं असेल तर मी आता इथं सगळ्या पायऱ्या करणार नाही, त्यातल्या काही पायऱ्या मी इथं कट करणार आहे. कशा करणार आहे ते पण बघा. दुसरं उदाहरण आहे 8.1 अंश छेद 10 अधिक 2.4 अंश छेद 5. आता पहिल्या उदाहरणामध्ये आपण या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांक करताना सविस्तर पायरी केली होती, पण ती आता करण्याची गरज नाही. आपण तोंडी करूया. कसं करायचं बघा. 10 8 80, त्याच्यामध्ये अंश मिसळा. 81 अंश छेद 10 अधिक 5 2 10, 10 4 14, 14 अंश छेद 5. आहे सोपं.
परत एक वेळ सांगतो. 10 80 80 ने 81 अंश छेद 10. 5 2 10 4 14. बघा ह्या दोघांचा गुणाकार आणि अंश मिळवायचा म्हणजे बेरीज करायची 14 अंश छेद 5. आता थोडस आणखी दुसरी पाहिजे बघा बारकाईनं. याच्यामध्ये दोन्ही पण भिन्न छेद अपूर्णांक आहेत आणि भिन्न छेद असल्यावर आपल्याला छेद समान करता येतो. पहिल्या उदाहरणामध्ये मी काय केलं होतं, छेदाच्या पटीतल्या संख्या लिहिल्या होत्या, पण प्रत्येक वेळेस पटीतल्या संख्या लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणून काय करूया आपण, तोंडी याचे पटीतली संख्या काढू. 10ची आणि 5च्या पटीतल्या संख्या 10च्या पाड्यामध्ये 10 20 30 आहे, 5च्या पाड्यामध्ये 5 10 15 आहे. म्हणजे दोन्ही संख्येचा छेद आपल्याला लहानात लहान 10 करता येतो. म्हणून पहिल्या पूर्णांकाचा छेद आयताच 10 आहे, त्याला काहीच करू नका, त्याला आहे तसं खाली घ्या. 81 अंश छेद 10 अधिक ह्या 5चा छेद 10 करायचा आहे म्हणजे 14 अंश छेद 5. 5चं 10 करायचं म्हणजे लहान छेदाचा मोठा छेद करताना काय करायचंय, छेदाला आणि अंशाला एकाच संख्येने गुणावं लागतं म्हणजे सममूल्य आपण तयार होतं. म्हणून 5 गुणिले 2 आणि 14 गुणिले 2 आणि मग 81 अंश छेद 10 अधिक 14 28 अंश छेद 10. आता तुमच्या लक्षात आलं असेल. पुन्हा समच्छेद अपूर्णांक आलेले आहेत आणि समच्छेद अपूर्णांक आल्यामुळं अंशांशाची बेरीज मागूया. 81 अधिक 28 छेद 10 आणि मग परत अंशांशाची बेरीज करूया. आता 8 आणि 1 9, 8 आणि 1 9, 2 आणि 8 10, 109 अंश छेद 10. आता याचा पुन्हा पूर्णयुक्त अपूर्णांक करा. 109 भागिले 10. 10 10 100, बाकी उरली 9 आणि छेद आहे तो. बघा आता या अंशाधिक अपूर्णांकाचा हा पूर्णांक अपूर्णांक झाला का नाही, खात्री करा, टाळा करा. कसा करायचा, 10 10 100 अधिक 9 109 छेद 10. खात्रीशीर ताळा झाला, आपलं उदाहरण आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला बेरजेची 2 उदाहरणं छान समजली असतील. परंतु आपल्याला या घटकामध्ये किंवा या तासामध्ये बेरीज आणि वजाबाकी या 2 भाग शिकायचा आहे. म्हणून आता आपण वजाबाकीवरची उदाहरणं पाहूया. ज्याला बेरीज आली त्याला वजाबाकी पटकन येते. काय, फक्त बेरजेच्या ऐवजी वजा करायचंय. तर वजाबाकीवरचं पहिलं उदाहरण आहे 2.3 अंश छेद 4 वजा 1.2 अंश छेद 5. बघा आता काय पहिली पायरी, काय बघा, पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक करून घेऊया. 4 दोन्ही 8 अधिक 3 11 अंश छेद 4 वजा 5 1 5 दोघांचा गुणाकार आहे अधिक अंश 2 5 आणि 2 7 अंश छेद 5. आहे अवघड? अजिबात अवघड नाही. आणि मग आता हे आले भिन्न छेद अपूर्णांकाची वजाबाकी आहे. आता आपल्याला छेद समान करून घ्यायचे. 4 आणि 5च्या पटीतली संख्या 4च्या पण पाड्यामध्ये आहे आणि 5च्या पण पाड्यामध्ये आहे, अशी लहानात लहान संख्या 20 आहे. म्हणून या दोघांचा छेद आपण 20 करून घेऊया. 11 छेद 4. 4चं 20 करायचं म्हणजे 5 न गुणावं लागतं, म्हणून दोघाला पण 5 न गुणलेलं आहे. वजा 7 अंश छेद 5. 5चं 20 करताना गुणिले 4 करायला पाहिजे, म्हणून दोघालाही गुणिले 4 गुणिले 4. आणि मग आखरी पाची 55 4 पंच 20 वजा 7 चौक 28 आणि 5 चौक 20. आता तुमच्या लक्षात आलं असेल की परत हे समच्छेद अपूर्णांक झालेले आहेत आणि मग समच्छेद झाले की अंशांशाची वजाबाकी 55 अंश छेद 28 भागिले 20. आता ही वजाबाकी आपल्याला तोंडी करता येणं गरजेचंच आहे. 5 मधून 8 जात नाही म्हणजे 5 ला 15 म्हणा, 8 आणि 7 15, इथं हात चाला 1 3, 5 मधून 3 गेले 2 छेद 20. 27 अंश छेद 20 आलं. पण परत ह्याचा आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक करणे गरजेचे आहे. म्हणून 20 1 20, बाकी उरले 7. 27 मधून 20 गेले आणि छेद आहे तो 1.7 अंश छेद 20. समजलं? यानंतर दुसरं उदाहरण आहे
3.296 वजा 1.294 बघा पूर्णांक अपूर्णांकच आहेत. पहिली पायरी अंशाधिक अपूर्णांक करून घेऊया. 6×3 = 18 दोघांचा गुणाकार छेदांचा आणि पूर्णांकाचा गुणाकार अधिक अंश 20 18 20 अंश छेद 6 वजा 4 4 2 6 अंश छेद 4. आलं लक्षात. आता दोन्हीचे छेद पुन्हा भिन्न आहेत. आता समच्छेद करून घेऊया. 6च्या पटीमधली 4च्या पटीमधली संख्या 12 पण आहे 24 पण आहे. पण आपण इथं सोपं करण्यासाठी 12च करून घेऊया. या 6चं 12 करायचं म्हणजे या 6ला 2 न गुणावं लागतं म्हणून अंशाला आणि छेदाला आपण 2 ने गुणूया. वजा 4ला 12 करायचं म्हणजे 3 न गुणावं लागतं म्हणून अंशाला आणि छेदाला दोघालाही 3 ने गुणूया. आणि मग 20 दोन्ही 40 6 दोन्ही 12 वजा 6×3 = 18 40 एकूण 12 अयावड नाही. आणि मग 40 मधून 18 आता वजा बाकी मांडायचे 40 वजा 18 छेद आहे तो 12 आणि मग 40 मधून 18 घालवायचं. हातच्याची वजाबाकी उसण्याची वजाबाकी आहे. शून्यातून 8 जात नाही शून्याला 10 10 मधून 8 गेले 2 हातचा आला 1 4 मधून 2 गेले 2 22 अंश छेद 12. पण ह्याचाही आपल्याला पुन्हा पूर्णांक अपूर्णांक करायचा आहे. आणि मग 22/12 12 1 12 बाकी उरली 10 अंश छेद 12 असा पूर्णांक अपूर्णांक आपल्याला तयार करता आला पाहिजे. आणि मग आता तुमच्या लक्षात आला असेल पूर्णांक अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना काय काय करायचं थोडक्यात सांगतो परत आणखी. पहिली पायरी पूर्णांक अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक करावा. दुसरी पायरी पूर्णांक अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक केल्यानंतर जर ते अपूर्णांक भिन्न छेद असतील तर समच्छेद मध्ये रूपांतर करून घ्यावं आणि समच्छेद अपूर्णांक रूपांतर करून त्याची बेरीज करावी आणि नंतर आलेल्या उत्तराचा सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक करावा. अशा प्रकारे पायरी पायरीने गेल्यानंतर आपल्याला भाग समजतो. तसं पाहता या भागामध्ये नवीन काय आहे फक्त पूर्णांक अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक करायचा हे सुद्धा नवीन नाही. तसं पाहिलं तर भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज ज्याला कळली आणि कालचं पूर्णांक अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक रूपांतर ज्याला कळलं त्याला हा भाग नवीन काही सुद्धा नाही. तर या ठिकाणी आता आपण बेरीजची 2 आणि वजाबाकीची 2 अशी उदाहरणे पाहिली. तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार, धन्यवाद.